योगेश गेवडे. पाहूया पहिल्या षटकाचा मारा कशा प्रकारे करतायत. लिबर्टी पॅन्थर्स यांची दुसरी मॅच. हॅलो हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ हा पॉवर प्ले असेल. हॅलो. सुंदर असा शॉट पाहूया. हॅलो हॅलो. आणि माईक. हेलो किरण, सेल लेके आ. किरण 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 मैं हूँ किरण. डीजे किरण.
हॅलो. हॅलो 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 हॅलो. आणि 4 रन रोशन कांबळे यांच्या बॅट मधून आलेले आहेत. हॅलो. हॅलो हॅलो. आणि डॉट बॉल किशोर मागाडे सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं इथे. किशोर काकाचं नाव काय बोल? हा नाही नाही असू द्या बस बस. अंपायरचा इशारा वाईट बॉल. वाईट प्लस मला वाटतं 1 रन मिळेल. अंपायर वाईट +1. 12 रन झालेले आहेत. हॅलो. संघाची धाव संख्या आणि हा मला वाटतं इथे हॅलो, हॅलो. अंपायरचा काय डिसिजन असेल बघूयात. नॉट आउट. रोशन कांबळे नॉट आउट आहेत. 1 धाव घेतलेली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. स्ट्राइकवर आहेत रोनक जाधव. बघूयात काय करतायत
आणि हा एक धावेवरतीच समाधान मानावं लागेल. ओव्हर समाप्त झालेली आहे आणि 14 धावा झालेल्या आहेत. लिबर्टी पॅन्थर्स टीमचा स्कोर झालेला आहे 14 धावा. बघूयात आता नवीन षटक कोण घेऊन येत आहेत. जितेंद्र जाधव गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी असे खेळाडू आहेत. बघूयात आता काय करतायत या षटकामध्ये. आणि फलंदाजीसाठी रोनक जाधव आहेत स्ट्राइक वरती. तर आता तिसरं षटक बघूयात. जितेंद्र जाधव, रोनक जाधव त्यांच्या समोर. आणि झेल बाद रोनक जाधव यांना परत जावं लागेल. आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जितेंद्र जाधव यांच्याकडून. अरे बच्चा आवाज निकाल रहा है. हेलो 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 चेक 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 हेलो हेलो नवीन फलंदाज रुपेश. हेलो 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 आणि हा निर्धाव असा चेंडू जितेंद्र जाधव यांच्याकडून. 14 धावा. आणि सुंदर असा फटका रुपेश यांच्या बॅटमधून कौशिक यांनी. एक रन. टीमचा स्कोर झालेला आहे 15 रन. बघूयात आता रोशन कांबळे स्ट्राइक वरती आहेत आणि जितेंद्र जाधव यांच्या बॉल वरती काय करतायत. हॅलो हॅलो हॅलो. तिसऱ्या षटकातील हॅलो. आणि आज चौथा चेंडू पाहूया झेल बाद होतात आणि आज आणि सुंदर असा हा एक झेल. मला वाटतं या युवा खेळाडूने झेल घेतलेला आहे. रोशन कांबळे यांना परत जावं लागेल. हर्षद कांबळे यांनी आज अतिशय सुरेख झेल घेतलेला. 4 चेंडू झालेले आहेत. पाहूया पुढील फलंदाज स्वतः कर्णधार मगेंद्र कवंडर. नॉन स्ट्राईकला रुपेश. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे स्वतः कर्णधार जितेंद्र जाधव. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. एका षटकामध्ये 2 विकेट घेण्यात यशस्वी झालेले आहेत आणि 1च रन दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. आणि सुंदर असा लेग साइडला मारलेला उत्तुंग असा शॉट पाहूया. आणि हा चौका. 4 धावांसाठी महेंद्र यांनी उत्कृष्ट असा गुलाबी साडी आणि लाली लाल
सुंदर अशी गोलंदाजी लिबर्टी स्टार यांच्याकडून. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत अनिकेत पवार. स्ट्राईकला असतील रुपेश. अनिकेत पवार नर्वॉइसचे सदस्य राईट आर्म राऊंड ओव्हर घेऊन येत आहेत रुपेशच्या समोर. आणि उत्कृष्ट असा समोर कॅच मारलेला आहे आणि हा सुंदर असा चौकार आहे. चौका. प्राजक्ता चौका की सिक्स? चौका चौका चौका. पंचांचा निर्णय चौकार. आणि अशा रीतीने संघाची वाढती धावसंख्या 24. उत्कृष्ट अशी फलंदाजी रुपेश यांच्याकडून पाहायला मिळत आहे. Here we have Aniket Pawar bowling against Rupesh. Let's see what he does on the next ball. As off, he got a 4. पुन्हा एकदा अंपायरचा निर्णय डॉट बॉल राहील. खूप उत्कृष्ट असा शॉर्ट बॉल मारलेला आहे. आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. आणि हर्षद कांबळे आणखी एक नर्वॉइसचे सदस्य कॅच सोडतच नाहीयेत. सुंदर असा झेल घेतलेला आहे हर्षद कांबळे याने. सुंदर अशी गोलंदाजी अनिकेत पवार यांच्याकडून. एक विकेट घेण्यात यशस्वी. आणि पुढील फलंदाज अमित पवार. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अनिकेत पवार. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या ही 24 धावा झालेल्या आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील. पाहूया 3 चेंडू मध्ये कसं फेस करतात या 3 चेंडूला. अनिकेत पवार आता चेंडू घेऊन येत आहेत. बघूयात अमित पवार काय करतायत. दोन्ही पवार समोर. आणि मला वाटतं अंपायरचा इशारा हा लेग बाईज. आणि संघाची वाढती धावसंख्या 25. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत पवार यांच्याकडून. 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला असतील मगेंद्र कवंडर. स्वतः कर्णधार आहेत टीमचे. बघूयात काय करतायत आपल्या टीमसाठी. आणि मला वाटतं हा सुंदर असा फटका. षटकार. उत्कृष्ट असा समोरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. आणि पंचांचा निर्णय षटकार. आणि अशा रीतीने संघाची धावसंख्या 31. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र कवंडर यांच्या बॅट मधून. कर्णधाराला साजेशी खेळी करताना महेंद्र उर्फ माही. शेवटचा चेंडू घेऊन आहेत अनिकेत पवार. सामना करतील महेंद्र कवंडर. आणि पुन्हा एकदा पाहूया किती रन घेण्यात यशस्वी होत आहेत. 2 धाव घेण्यात यशस्वी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु 2 धावेवर समाधान. आणि अशा रीतीने 3 षटकांमध्ये संघाची धाव संख्या 33. उत्कृष्ट अशी फलंदाजी महेंद्र कवंडर यांच्याकडून. शेवटचं षटक बघूयात आता कोण घेऊन येत आहे. 4 षटक झालेले आहेत. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी लिबर्टी पॅन्थर्स यांच्याकडून. शेवटचं षटक मला वाटतं किशोर मागाडे हे स्वतः करतील.
4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि शेवटचं षटक आता सुरू होत आहे. वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आहेत किशोर महागाडे, एक उत्कृष्ट असे गोलंदाज लिबर्टी स्टार्सचे. शेवटच्या षटकात किती धावा काढण्यात यशस्वी होत आहेत अमित पवार आणि मगेंद्र कवंडर. ही संपूर्ण लीग YouTube लाईव्ह आहे, तरी सर्वांनी लिबर्टी गार्डनच्या रहिवाशांनी या लीगचा लाईव्ह घ्यायचा आहे. शेवटचं षटक आहे. बघूयात पहिलाच चेंडू आणि हा अमित पवार यांना काही समजलेला नाहीये हा चेंडू. एक निर्धाव चेंडू किशोर महागाडे यांच्याकडून, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. अमित पवार यांना काही समजला नाही. पाहूया पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे ते सामना करतायत. आणि हा दुसरा चेंडू आणि पाहूया उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, विकेट किपिंग. परंतु विकेट किपरने विकेट न घेता हा निर्धाव चेंडू मान्य केलेला आहे. एक संधी दिलेली आहे अमित पवार यांना. पाहूया संधीचा कशा प्रकारे फायदा घेतात. शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. मला वाटतं अमित पवार यांना एक कान मंत्र देताना स्ट्राईक महेंद्र कवंडर यांनी घ्यायला हवी. सुंदर असा एक फटका मारून एका धावेवर समाधान. उत्कृष्ट अशी गोलंदाजी किशोर महागाडे यांच्याकडून. बघूयात आता स्ट्राईकला आले स्वतः कर्णधार महेंद्र कवंडर उर्फ माही. चौथा चेंडू घेऊन येत आहेत किशोर महागाडे. स्ट्राईकला असतील महेंद्र कवंडर. बघूयात आता काय या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया झेल बाद होतात आणि अशा रीतीने सुंदर यशस्वी झालेल्या हर्षद कांबळे यांचं उत्कृष्ट असं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. युवा खेळाडू आहेत. एक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक मानले जातात हर्षद कांबळे. या सामन्यामध्ये त्यांनी 3 झेल घेतलेले आहेत. त्यांचं अभिनंदन आणि एक संघासाठी एक चांगलं योगदान. कारण मित्रांनो म्हणतात आणि अशा रीतीने कर्णधार बाद झालेले आहेत. कॅच विन द मॅच. पुढील फलंदाज विघ्नेश. शेवटचा चेंडू षटकातील. बघूया काय होतं आता मित्रांनो. 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि पंचांचा डिसिजन वाईड बॉल. एक अतिरिक्त चेंडू. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे, परंतु एक अतिरिक्त धाव दिलेली आहे त्यांनी. अरे पुन्हा एकदा एक मिस चेंडू आणि हा फलंदाजाला काही समजलं नाही आणि अशा रीतीने डॉट बॉल. रनआउट झालेले आहेत अमित पवार. उत्कृष्ट अशी विकेट किपिंग आणि संघाची धाव संख्या. पुढील फलंदाज आहेत श्री अनिता संघाची धाव संख्या 35. नॉन स्ट्राईकला सलवाडी. श्री अनिता सलवाडी. शेवटचा चेंडू घेऊन किशोर महागाडे सामना करतील आणि पुन्हा एकदा वाईड, परंतु
विकेट गेलेला आहे. स्टंपिंग घेण्यात यशस्वी. वाईट आहे पण पुढील फलंदाज भावसार. विघ्नेश शेवटचा चेंडू किशोर मागाडे. त्याचा भावसार सामना करतील भावसार. क्षेत्ररक्षण लावताना यशरक्षक योगेश घेवडे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती धाव येते का. आणि हा डॉट चेंडू आणि अशा रीतीने टीम षटक समाप्त आणि संघाची धाव संख्या 36. आणि लिबर्टी स्टारला जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 5 षटकामध्ये 37 धावा करायच्या आहेत. एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली येते लिबर्टी स्टार यांच्या मार्फत. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण हर्षद कांबळे त्यांनी 3 झेल घेतलेले आहेत. त्यांचं अभिनंदन. तर पाहूया 37 धावा रोखण्यात यशस्वी होतात का लिबर्टी पॅन्थर्स. ही पूर्ण लीग YouTube लाईव्ह आहे. काय का असेल YouTube स्पोर्ट्स फॅमिली यांच्या मार्फत हे सामने लाईव्ह दाखवण्यात येत आहे. आम्ही कमिटीतर्फे दोन्ही कॅमेरामनचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मित्रांनो. या सामन्यातील पंच संदीप पाटील आणि नागेश कांबळे आपली भूमिका बजावताना उत्कृष्ट अशी भूमिका बजावताना. तर पाहूया संघासाठी पहिलं षटक कोण घेऊन येत आहेत. भूमी दर्जी. उत्कृष्ट आमच्या कपिलवस्तू बॉईजचे गोल. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. लिबर्टी स्टार्स यांना 5 षटकामध्ये 37 धावांची गरज. सलामीचे फलंदाज योगेश घेवडे आणि अनिकेत पवार. वो जंग नीचे से दे तो लोग देख रहे. वो भी है उसके अंदर आगिन गाड़ी. फिल्डिंग लावताना लिबर्टी पॅन्थर्सचे यष्टीरक्षक रोशन कांबळे. जरा बाकीच्या प्लेयर्सनी कोणी मध्ये येऊ नका. जरा पाठीमागे व्हा. फिल्डिंग मध्ये अडथळा येऊ नये याची सर्वांनी जबाबदारी घ्यायची आहे. संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत भूमी दर्जी. एक उत्कृष्ट असे गोलंदाज लिबर्टी गार्डन मधील.
स्ट्राईकला आहेत योगेश घेवडे, नॉन स्ट्रायकर अनिकेत पवार. एक उत्कृष्ट अशी सलामीची जोडी लिबर्टी स्टार यांची. षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत भूमी दर्जी. बघूयात काय करतायत. आणि हा पहिलाच चेंडू हा निर्धाव असा टाकलेला आहे भूमित दर्जी यांनी. अयशस्वी बॉल समजण्यामध्ये एक गुगली चेंडू टाकलेला आहे भूमित दर्जी यांनी. आणि पुन्हा एकदा गुगली चेंडू टाकून एक धाव घेण्यात यशस्वी योगेश घेवडे. आणि आता स्ट्राईकला आहेत अनिकेत पवार. पाहूया कशा रीतीने सामना करतायत भूमिक दर्जी यांचा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात भूमिक दर्जी. सामना करतील अनिकेत पवार. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी अनिकेत पवार. आणि संघाची वाढती धावसंख्या बिनबाद 2. तीन चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यशस्वी योगेश घेवडे. आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भूमित दर्जी यांच्याकडून. पॉवर प्लेचा अजूनही त्यांनी फायदा घेतलेला नाहीये. 2 चेंडू शिल्लक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी भूमित दर्जी यांच्याकडून. अनिकेत चांगलं पवार क्षेत्ररक्षण सजवलंय पाहूया लिबर्टी स्टार्स यांनी. काय करतायत आता अनिकेत पवार. सॉरी लिबर्टी पॅंथर्स यांनी. आणि हा एक निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा. षटकातील शेवटचा चेंडू. तर पाहूया त्याचा कशा प्रकारे सामना करतात अनिकेत पवार. आणि धाव संख्या तिथेच थांबलेली. 3 धावा. आणि पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू पाहूया. मला वाटतं हा एक चेंडू आतमध्ये आलेला आहे. आणि अंपायरचा इशारा. पाहूया पंचांचा निर्णय काय आहे. जरा थोडीशी इथे काही पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सर्व खेळाडूंनी यांची दक्षता घ्यायची आहे. 3 रन आणि 3 धावा घेण्यात यशस्वी लिबर्टी पॅंथर्स. आणि संघाची धाव संख्या पहिल्या षटकात 6 धावा बिनबाद 6 धावा झालेल्या आहेत. पाहूया संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येत आहेत. संघाला 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत श्री अनिता सलवाडी. एक डावखुरा गोलंदाज. त्यांचा सामना करतील अनिकेत पवार. पॉवर प्ले संपलेला आहे. आता पाहूया कशा प्रकारे पुढील 4 षटकांचा सामना करतील अनिकेत पवार आणि योगेश घेवडे. 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. गोलंदाजीला आलेत सलवाडी. उत्कृष्ट असा सामना इथे चालू आहे. या ठिकाणी जे समालोचक होते अंकित सक्काळ ते आता निरोप घेत आहेत. तरी आम्ही त्यांचं कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. उत्कृष्ट असे युवा बॉलर श्रीकांत अनिता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. समोर युवा फलंदाज अनिकेत गुरव.
उत्कृष्ट आणि या असा ऑफ ball, साईडने उत्कृष्ट असा धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे. मारला चेंडू पाहूया, परंतु एकाच धावेवर समाधान. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण अमित पवार यांच्याकडून आणि संघाची वाढती धाव संख्या 7. उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्रीकांत सलवाडी यांच्याकडून. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. या 5 चेंडूमध्ये किती धावा घेण्यात यशस्वी होतात योगेश घेवडे आणि अनिकेत पवार. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत श्रीकांत सलवाडी. आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया. एक धाव घेतलेली आहे, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल योगेश घेवडे यांना. आणि अशा रीतीने संघाची धाव संख्या 8. बिनगडी बाद 8. उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्रीकांत सलवाडी यांच्याकडून. स्ट्राईकला आहेत अनिकेत पवार, एक युवा फलंदाज. आणि हा एक शॉर्ट चेंडू टाकलेला पाहूया. शॉर्ट चेंडूवरती एक झेल घेण्यात अयशस्वी. भूमित दर्जी गचाळ गोलंदाज नाराज झालेले आहेत, तरी पण एक धाव घेण्यात यशस्वी अनिकेत पवार. एक खराब फटका मारलेला, परंतु त्या खराब फटकेवर झेल घेण्यात अयशस्वी भूमित दर्जी. आणि अशा रीतीने संघाची धाव संख्या 9. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत श्रीकांत सलवाडी. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया. एक धाव घेतलेली आहे आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग तन्मय सावंत यांच्याकडून. आणि अशा रीतीने संघाची धाव संख्या 10. 3 चेंडू शिल्लक. उडवला काय 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक. सामना करतील पुन्हा एकदा अनिकेत पवार. पुढील दोन्ही संघाला विनंती करतो टॉस उडवण्यासाठी इथे यावे दोन्ही कॅप्टन. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. 2 धाव घेण्यात यशस्वी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट योगेश घेवडे आणि अनिकेत पवार यांच्याकडून. आणि अशा रीतीने संघाची धाव संख्या 13. बिनगडी बाद 13. आणि एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. उत्कृष्ट अशी फलंदाजी अनिकेत पवार यांच्याकडून पाहायला मिळत आहे. त्यांना साथ देत आहेत योगेश घेवडे. पुढील सामना जो होणार आहे त्यासाठी दोन्ही कॅप्टननी इथे यायचं आहे, टॉस करून घ्यायचं आहे. आणि हा रिव्हर्स शॉट मारताना योगेश घेवडे एक धाव घेण्याची यशस्वी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तर पाहूया दुसरी धाव घेतलेली आहे. उत्कृष्ट असा रिव्हर्स शॉट मारलेला आहे योगेश घेवडे यांनी. एक गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि संघाची धाव संख्या. उत्कृष्ट अशी पार्टनरशिप इथे दोघांमध्ये पाहायला मिळते. धाव संख्या झालेली आहे 15. 2 षटकांमध्ये 15 धावा. बिनगडी बाद 15 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी अनिकेत पवार आणि योगेश घेवडे यांच्याकडून. तर पाहूया संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येत आहेत. यापुढील होणारा सामना यादव लिबर्टी कॅपिटल वर्सेस चल झालं ना पिऊन फेक मग बॉटल. माइक चेक. लिबर्टी कॅपिटल वर्सेस लिबर्टी फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि टॉस उडवतील अंकित सकपाळ. लीग मधील पहिला सामना खेळण्यात तयार आहेत लिबर्टी फायटर्स. पाहूया टॉस कोण जिंकतंय. परंतु आता चालू असलेला सामना लिबर्टी पॅन्थर्स वर्सेस लिबर्टी स्टार.
आणि टॉस संघासाठी उडवतील. तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत रोशन कांबळे, मालाडमधील एक नावाजलेले गोलंदाज. त्यांचा सामना करतील अनिकेत पवार. प्रशांत सलवाडी यांनी टॉस जिंकलेला आहे, लवकरात लवकर निर्णय घेतील. आणि हा अतिरिक्त चेंडू आणि हा अतिरिक्त धावने संघाची धाव संख्या 16. यापुढील होणारा सामना लिबर्टी फायटर वर्सेस लिबर्टी कॅपिटल्स. लिबर्टी कॅपिटल्स यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. पुढील चेंडू घेऊन रोशन कांबळे आणि एक आपले कमी आहे. कुठे बघितला ना शॉट, कुठे गेला तो? पॉवर प्ले होता. हा दाखवला असता पण मला वाटतं जाईल रे, थोडाच राहिला. प्रशांत जीतते ही जा रहा है. तू नाही बोलायचं. अनिकेत पवार आणि योगेश जोडे यांच्याकडून संघाची धाव संख्या 20. जिल्ह्यातील संघाला 17 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला असा शॉट, पण कॅच होण्याची शक्यता. झेल सुटलेला आहे. पाहूया, 2 धावा घेतलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या 21. 22. एक गटा क्षेत्ररक्षण. गोलंदाज नाराज रोशन कांबळे. तर पाहूया पुढच्या चेंडूचा सामना कशा प्रकारे करतात. अनिकेत पवार षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत रोशन कांबळे. आणि सुंदर असा चेंडू टाकलाय, परंतु लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया चौका. सुंदर असा हॅलो सुंदर असा शॉट आपल्याला बघायला भेटतोय. तरुण फलंदाज. 26. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. हॅलो मैदानावर उपस्थित आहेत. नाही वाजत ते. मारले आहे. हॅलो आणि संघाची धाव संख्या बिनगडी बाद 26. हॅलो षटक संपलेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा यष्टी मागे एक धाव जिंकलं. उत्कृष्ट त्याची फलंदाजी आणि षटक संपलेला आहे. आणि अशा रीतीने लिबर्टी स्टार यांची 3 षटकांमध्ये 27. जिंकण्यासाठी किती पाहिजे बघ.
टीम का नाम क्या है? कैपिटल संघाची धाव संख्या 27. संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले आहेत तन्मय सावंत. 12 बॉल मध्ये किती त्यांचा पाहिजे? सामना करते अनिकेत पवार. 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये टाकलाय. मी बोला पहिलाच आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू आणि 1+ रन. या षटकात संघाची धाव संख्या 29. जिंकण्यासाठी संघाला 8 धावांची गरज आणि एक उत्कृष्ट चेंडू चांगला बॉल टाकला. निर्धाव चेंडू तन्मय सावंत यांच्याकडून अनिकेत पवार यांना काही समजला नाही. एक यॉर्कर चेंडू टाकलेला आहे. चार चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी अनिकेत पवार आणि योगेश गेवडे. आणि अशा रीतीने संघाची धाव संख्या 31. बिनगडी बाद 31. उत्कृष्ट अशी सलामीची जोडी अनिकेत पवार आणि योगेश गेवडे. पुन्हा एकदा सुंदरसा शॉट पाहूया. या चेंडूवरती किती धावा येत आहेत. दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे आणि अशा रीतीने 2 धावा आलेल्या आहेत आणि संघाची धाव संख्या 33. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे तन्मय सावंत यांनी आणि हा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूने संघाची धाव संख्या थांबलेली 33. एक चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. पाहूया कशा रीतीने त्याचा सामना करतील अनिकेत पवार. आणि हा अतिरिक्त चेंडू 15चा निर्णय वाईड आणि या वाईडने एक धाव संख्या वाढलेली आहे आणि संघाची धाव संख्या 34. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळत आहेत अनिकेत पवार आणि योगेश गेवडे यांच्याकडून. आणि हा निर्धाव चेंडू आणि संघाची धाव संख्या 4 षटकांमध्ये 33 धावा. 34 धावा. शेवटच्या षटकामध्ये 3 धावांची गरज. पाहूया शेवटच्या षटकात कोण घेऊन येत आहेत. रोशन कांबळे. उत्कृष्ट असे फलंदाज अनिकेत पवार आणि योगेश गेवडे सामना करतील रोशन कांबळे यांचा. 3 धावा रोखण्यात
यशस्वी होतात का रोशन कांबळे ते बघायचं आता. यापुढील होणारा सामना लिबर्टी कॅपिटल वर्सेस लिबर्टी फायटर्स. लिबर्टी कॅपिटल्स यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पाणी का बॉटल आहे क्या होतं एक ते नाही तर लिबर्टी प्रीमियर लीग या पर्वातील दुसऱ्या पर्वातील तिसरा सामना चालू आहे. लिबर्टी पॅन्थर्स वर्सेस लिबर्टी स्टार. लिबर्टी पॅन्थर्स यांनी 5 षटकांमध्ये 36 धावा करून 37 धावाचं आव्हान दिलं होतं आणि आव्हानाचा पाठलाग करताना लिबर्टी स्टार्स यांनी 4 षटकांमध्ये 33 धावा केलेल्या आहेत. बिनगडी बाद 34 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी त्यांना 3 धावांची गरज. उत्कृष्ट अशी फलंदाजी अनिकेत पवार आणि योगेश जेवडे. लिबर्टी स्टार यांचे गोलंदाज अयशस्वी, त्यांनी अजूनही एकही गडी बाद केला नाही. पाहूया शेवटच्या षटकात 3 धावा काढण्यात यशस्वी होतात का. आणि पुन्हा एकदा यष्टी मागे 1 धाव डिक्लेअर योगेश जेवडे यांना आणि अशा एका धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे 35. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. पाच चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. पुन्हा एकदा यष्टी मागे 1 धाव डिक्लेअर उत्कृष्ट अशी फलंदाजी योगेश जेवडे यांच्याकडून पाहायला मिळत आहे आणि आता संघाला जिंकण्यासाठी 1 धावाची गरज. पडशील हा मग मस्त मग बोलू नको. पुन्हा एकदा यष्टी मागे मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी योगेश जेवडे. पण तरी पण जिंकण्यासाठी 1 धाव. कसं काय काय खाल्लेलं तू. आणि 1 धाव घेतलेली आहे आणि अशा रीतीने या एका धावेने लिबर्टी स्टार यांचा विजय झालेला आहे. 37 धावांचा आव्हान त्यांनी बिनगडी बाद अशा रीतीने त्याने पूर्ण केलेला आहे. लिबर्टी स्टार यांचं अभिनंदन. उत्कृष्ट अशा फलंदाजी पाहायला मिळाली योगेश जेवडे आणि अनिकेत पवार यांच्याकडून आणि अशा रीतीने लिबर्टी स्टार यांचा विजय झालेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि अशा रीतीने दोन्ही सामने गमावून लिबर्टी पॅन्थर्स या लीग मधून बाहेर झालेले आहेत. परंतु त्यांचा या कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन. त्यांनी उत्कृष्ट असा खेळ करून मनोरंजन केलेलं आहे. महेंद्र कवंडर यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. यापुढील होणारा सामना लिबर्टी कॅपिटल वर्सेस
दोन पंचांनी मैदानावरती यायचं आहे. लिबर्टी पॅन्थर्सचे दोन पंच यांनी लिबर्टी पॅन्थर्स कोणतरी लिबर्टी पॅन्थर्सचे पंच आणि लिबर्टी स्टार्सचे डीजे ऑपरेटर किरण शेळके यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे. हॅलो 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 लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंचांनी सामन्याचे मुख्य पंच किशोर महागाडे आणि दुसरे पंच जितेंद्र जाधव. लिबर्टी कॅपिटल तर्फे सलामीचे फलंदाज विशाल जाधव आणि रामेश कांबळे. उत्कृष्ट फलंदाज आहेत दोन्ही पण नावाजलेले फलंदाज लिबर्टी गार्डन मधील रामेश कांबळे आणि विशाल जाधव.